तर पुण्याला निलेश खरमरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राज्यभरातल्या 10 ठिकाणांहून 10 प्रमुख शहरांमधून आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरून आपण आढावा घेतोय पावसाचा पूर परिस्थितीचा। निलेश, आपण बघतोय पुण्यामध्ये 2-3 दिवसापासून पुण्याला अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। आज दिवसभर सुद्धा पुण्यामध्ये जोरदार पाऊस होता। काय सध्याची पावसाची परिस्थिती आहे आणि काय सांगाल एकंदरीतच? खरं तर आज बघितलं तर पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला होता। विशेष करून घाटमाता आहेत त्या परिसरामध्ये उत्कृष्ट सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे। विशेष करून बोहरवेला, मुळशी आणि मावळ या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। तर तिकडं उत्तर पुण्यामध्ये जर बघितलं तर तिकडं चाकण परिसरामध्ये ही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। परिणामी पुणे नाशिक महामार्ग जो आहे तो या ठिकाणी ठप्प झालेला पाहिला होता। तर दुसरीकडे जर बघितलं तर एक्सप्रेसवर मिसिंग लिंक आहे त्या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे हायवे जो आहे तो सुद्धा ठिकाणी ठप्प झाला होता। तर तिसरीकडे जर बघितलं तर लोहमार्ग सुद्धा सकाळपर्यंत बंद ठेवण्यात आला होता। जो अतिवृष्टी पाऊस झालेला आहे त्याचा परिणाम आहे तो एक्सप्रेस आणि लोहमार्गावर पण झालेला आपल्याला पाहायला मिळत होता। सकाळी जर बघितलं तर जवळपास 9 रेल्वे ज्या आहेत ते या ठिकाणी पुण्याला येणाऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या होत्या। तर एकूण जर बघितलं तर 16 रेल्वे गाड्या होत्या त्या या ठिकाणी रद्द केल्या होत्या। मात्र आजही संपूर्ण दिवस हा पावसाचाच या ठिकाणी म्हणावं लागेल। आजही शहरामध्ये पाऊस जो आहे तो मुसळधार पडत असल्याचं पाहायला मिळतोय।